मकर संक्रांती निमित्त साड्यांवरील मोठ्या सवलतींमुळे छत्रपती संभाजीनगरातील आकाशवाणी ते त्रिमूर्ती चौक परिसरात प्रचंड गर्दी उसळली। 5,000 रुपयांची साडी अवघ्या 599 रुपयात मिळणार। या ऑफरमुळे सुमारे 1000 महिलांनी दुकानावर झुंबड घातली। झालेल्या चेंगराचेंगरीत 3 महिला बेशुद्ध पडल्या, तर काही लहान मुलं आईपासून तुटलेली आहेत। परिस्थिती हाताबाहेर जाताच पोलिसांनी हस्तक्षेप करत दुकान तातडीने बंद केले। संभाव्य होणारा मोठा अनर्थ टळल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला। तुमची चॉईस सुद्धा होणार नाही, विनाकारण तुमचं थांबून काही फायदा नाहीये। तुमचा अँब्युलन्स घालू नका, प्लीज सहकार्य करा आणि घरी जा। तुमच्या सेवेत आम्ही 2 दिवसानंतर सर्व स्टॉक नीट करून पण आपली ही सेवा सिस्टमॅटिक मध्ये चालू करणार आहोत। प्लीज सहकार्य करा, धोक्यात घालू नका। परत लेडीज मध्ये चक्कर पडल्यात, परत नुकसान केलं खाली पडलाय। तुमची चॉईस सुद्धा होणार नाही, विनाकारण तुमचं थांबून काही फायदा नाहीये। तुमचा अँब्युलन्स घालू नका, धोक्यात घालू नका। परत लेडीज मध्ये चक्कर पडल्यात, परत नुकसान केलं खाली पडलाय। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडून। सचिन, नेमकं काय झालं छत्रपती संभाजीनगरात? छत्रपती संभाजीनगरमध्ये मकर संक्रांती निमित्त साड्यांवर मोठ्या ऑफर ज्या होत्या त्या देण्यात आल्या होत्या आणि हीच ऑफर मध्ये साडी खरेदी करण्यासाठी महिलांची या ठिकाणी तुफान गर्दी पाहायला मिळाली। हजारो महिला एकत्रित आल्या, कारण 5,000 रुपये किमतीची जी साडी आहे ती फक्त 599 रुपयात मिळणार होती, अशी माहिती मिळताच या ठिकाणी महिलांनी मुलींनी तुफान गर्दी केली। या ठिकाणी वाटत होतं की शेकडो महिला येतील, मात्र एकाच वेळेला हजारो महिला आल्याच्या नंतर या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली। या चेंगराचेंगरीमध्ये 3 महिला बेशुद्ध पडल्या, तर लहान लहान मुलं होती ते आपल्या आईपासून काही वेळ थोडीशी बाजूला देखील झाली आणि लहान मुलांची आपल्या आईपासून ताटातूटही झाली। ऐन वेळेला पोलिसांना मध्यस्थी करावी लागली। पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले। पोलिसांनी स्वतःच्या माईकच्या माध्यमातून त्या ठिकाणी लाऊडस्पीकरच्या माध्यमातून आवाहन केलं आणि त्यानंतर आता कुठंतरी ही गर्दी पांगलेली आहे। मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी ऑफर सुरू आहे त्या ठिकाणी नागरिकांची तुफान गर्दी पाहायला मिळते। हीच गर्दी संभाजीनगरमध्ये जमली आणि यामध्ये 3 महिलांना त्रासही झाला, काही महिलांना चेंगरा देखील झाली आणि त्या ठिकाणी असंख्य चपलांची जोड देखील पडलेली होती। यावरून हे समजतं की किती ही भीषण या ठिकाणची परिस्थिती निर्माण झालेली होती। निश्चितच सचिन, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।